इलाफ ई मीडिया, मोस्ट ट्रस्टेड चैनल। कर्नाटक के बीदर शहर में आज 16 जनवरी को सुबह 10 बजे एक दुखद घटना घटी जब एसबीआई बैंक मेन ब्रांच के एटीएम कैश वाहन को दिन दहाड़े लूट लिया गया, जिसमें लुटेरों ने बैंक के 2 कर्मचारियों पर गोलियां चलाईं और वाहन में रखी नकदी लूटकर वे भाग गए। इस घटना में एक बैंक कर्मचारी को गोली लग गई और उसकी मौके पर ही मौत हो गई, जबकि दूसरे कर्मचारी को गंभीर रूप से घायल अवस्था में बीदर सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज चल रहा है। घटना की सूचना मिलते ही बीदर पुलिस अधीक्षक ने तुरंत कार्रवाई करते हुए लुटेरों की तलाश शुरू कर दी है तथा जांच जारी है। आइए देखते हैं बीदर से आई दुखद घटना की रिपोर्ट। ಇದು 11 ಗಂಟೆ ಮಧ್ಯೆ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಸಿಟಿ ಮೇನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಎದುರುನೆ ಒಂದು ರಾಬರಿ ಎಟಿಎಂ ವ್ಯಾನ್ಗೆ ದುಡ್ಡು ತುಂಬುತ್ತಾ ಇರುವಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಫೈರಿಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ವಿತ್ ಮನಿ ಟ್ರಂಕ್ ಪೇಟೆ ಸಮೇತ ಅವರು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಪರಾರಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ತನಿಖೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂಜುರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್. ಎಲ್ಲ ಹೆಂಗ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ಓಪನ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಯಾಶ್ ಏಟ್ ಇತ್ತು ಸರ್.